नारायण राणे यांनी हा दावा केलेला आहे आणि आता उद्धव ठाकरेला नेमकं काय प्रत्युत्तर देतात ते पाहणं महत्त्वाचं असेल। वळूयात पुढच्या बातमीकडे। संभाजीनगरचे मविया उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी नमाज पठणाचं महत्त्व सांगितल्याचा एक व्हिडिओ आमदार संजय शिरसाट यांनी दाखवलेला आहे। खैरे 5 वेळा नमाज पठण करायला सांगत असल्याचं शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। तर हेच का आपलं हिंदुत्व असा परखड सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केलेला आहे। भाजप हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण करत असल्याचं प्रत्युत्तर आदित्य ठाकरे यांनी दुसरीकडे दिलेलं आहे। मंदिर पे ये ताजुब की बात है। मैं बोलता हूँ एक भी पत्थर नहीं मारा मंदिर पे, क्योंकि उनको मालूम है कि कल रामनवमी है और रामनवमी के पूरे देश भर में दंगे फसाद हो जाएगी। ये इतनी सोच, बड़ी सोच भी मुस्लिम समाज के पास है। वो हमारे देशवासी इनको मैं कितने बार बोला कि तुम 5 बार नमाज पढ़ो, क्यों? मैं बोलता कि हमारे सारे लोग बोलता कि मंदिर में आते जाओ, इनको बोलता था कि 5 बार नमाज पढ़ो, क्यों? क्योंकि नमाज पढ़ने के बाद में आपको बताऊंगा मैं, जब मस्जिद के वहां बाहर कोई लोग बीमार ये रहते, नमाज पढ़ने के बाद में से मालूम है जी क्यों करते हैं, मतलब इतनी इम्पोर्टेंट नमाज है। इसके बाद इन्होंने अगर 5 बार नमाज पढ़ ली तो इनके कारण से कई लोग अच्छे हो जाएंगे और इनके कारण से सब सारा मतलब इनके माहौल भगवान ने नहीं हुआ, मतलब अल्लाह में नहीं हुआ। मला वाटतं हे महत्त्वाचं आपण पाहत असाल। आता धार्मिक याच्यावर भाजप बोलायला लागलेली आहे। पहिला इंडिकेटर हाच असतो, जेव्हा जेव्हा भाजप मागे पडायला लागतं तेव्हा हिंदू मुस्लिम किंवा असे सगळे विषय आपण पाहतो ते आणण्याचा प्रयत्न करतात, आपल्यात तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतात। मग ते जिल्ह्यात असो, धर्मात असो, जातीमध्ये असो, महाराष्ट्र म्हणून आम्ही एकत्र आहोत सगळे आणि महाराष्ट्र हिताचंच बोलत राहू। कारण आज जर महाराष्ट्र हिताचं बोललो नाही तर भाजप आमच्या महाराष्ट्राचं मंत्रालय देखील सुरतला नेऊन ठेवेल।